नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। खूप छान व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महत्त्वाचा व्हिडिओ याचं कारण म्हणजे पहा, महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून या ठिकाणी सगळ्यात मोठं गिफ्ट नवीन वर्षाचं मिळालेलं आहे आणि ते म्हणजे 20 लाख घरकुल। 20 लाख घरकुल महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत आणि ही नक्कीच आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी महाराष्ट्रासाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही देखील या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। मोदी घरकुल योजनेअंतर्गत म्हणजेच PM आवास योजना अंतर्गत म्हणजे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि या मंजूर झालेल्या घरकुलांना पहा, पहिला हप्ता जो आहे तो पहिल्या हप्त्याचं वाटप करण्यात येत आहे। या हप्त्यासंदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे, निधी वितरणासंदर्भात ऑफिशियल माहिती आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे, A to Z माहिती आपण पाहणार आहोत या घरकुल योजनेच्या संदर्भातली। त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। घरकुल योजनेसह इतर सरकारी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। चला मग एक सबस्क्राईब करून टाका। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया या ठिकाणी घरकुल योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट। या अगोदर पहा थोडक्यात माहिती। PM आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरं मिळणार। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली होती। आता यामध्ये पहा, तर इथं पहा, महाराष्ट्राला जी केंद्र सरकारकडून 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत। यामध्ये शिवराज सिंग चौहान जे मंत्री आहेत, या ठिकाणी पहा त्यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र आता नक्कीच थांबणार नाही, बेघरांना आता घर मिळणार आहे। कच्च्या घरामध्ये राहणाऱ्यांचं पक्क्या घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होणार आहे, कारण महाराष्ट्राला 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत आणि त्यामध्ये नक्कीच ही महाराष्ट्राला मिळालेली मोठी भेट आहे नवीन वर्षाची। या घरांमध्ये पहा 13,29,678 घरांची घोषणा अगोदर करण्यात आलेली होती। त्यामध्ये पहा मागील वर्षी 6,37,089 घरांचा विस्तार आहे आणि एकूण एका वर्षामध्ये 19,66,767 एवढी घरं जे आहेत ते मिळणार आहेत। हा मोदी सरकारचा संकल्प आहे, हा मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेलं गिफ्ट आहे। यातच पहा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता या जी घरं मंजूर झालेली आहेत, 20 लाख जी घरं मंजूर करण्यात आलेली आहेत, या घरांसाठी इथं पहा ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून 13 लाख घरकुलांसाठी 450 कोटींचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे। नक्कीच ही सगळ्यात मोठी आनंदाची अपडेट आहे। या ठिकाणी पहा ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही माहिती इथं समोर आलेली आहे। ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून 13 लाख घरकुलांसाठी जी 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत, त्यामध्ये 450 कोटींचा जो पहिला हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यात येणार आहे। लवकरच हा हप्ता आता वितरित करण्यात येणार आहे। तर ही मोठी आनंदाची बातमी आहे पक्क्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी। आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। यामध्ये कोण पात्र असणार आहे, अर्ज कोठे करायचा आहे, या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत। इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पहिला हप्ता जो आहे तो पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे। 450 कोटींचा हा पहिला हप्ता आहे आणि हा हप्ता घरकुलांसाठी 13 लाख घरकुलांसाठी नागरिकांना वितरित करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू होत आहे। या प्रोसेस अगोदर तुम्हाला फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे। फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार नाही, ग्राह्य धरलं जाणार नाही।
तर पहा फॉर्म कुठे करायचा आहे. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल का असा तुमचा प्रश्न असेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरता येणार नाही. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतीमध्येच भरावा लागणार आहे. आता सर्वे देखील सुरू करण्यात आलेला आहे. सर्वेच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती आहे ती संकलित केली जात आहे. नेमकी यासाठी कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत. परंतु आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे पहिला हप्ता वितरित करण्याची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया जी आहे ती सुरू होत आहे आणि 450 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो वितरित करण्यात येत आहे सरकारकडून. पहिल्या हप्त्यामध्ये 450 कोटींचा निधी सरकारकडून दिला जात आहे. या घरकुल योजनेअंतर्गत पी एम आवास योजनेअंतर्गत या घरांना मंजुरी मिळालेली आहे. 20 लाख घरं मंजूर करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एका वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरं पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्राला मिळालेली आहेत. स्वतः लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून ही त्यांची घोषणा झाली. या घरकुल योजनेच्या संदर्भातली घोषणा करण्यात आली आणि PM आवास योजनेअंतर्गत प्रथमच महाराष्ट्राला जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात घरं देण्यात आलेली आहेत एका वर्षामध्ये. आणि घरांसाठी महाराष्ट्रातील जे गरीब आहेत किंवा त्या ठिकाणी कच्च्या घरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे. 26 लाख अशा नागरिकांची नोंद आहे. आवास योजनेअंतर्गत आवास योजनेअंतर्गत नागरिकांची नोंद आहे 26 लाख आणि आता 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत. त्यामुळे 20 लाख लोकांना थेट घरं जे आहेत ते मिळणार आहेत आणि त्यातही 13 लाख लोकांसाठी पहिला जो आहे म्हणजे 13 लाख नागरिकांसाठी 13 लाख घरकुलांसाठी पहिल्या हप्त्यातील निधी वितरण करण्यात येत आहे 450 कोटी रुपयांचं. आणि या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये देण्यात आलेली आहे. लवकरच हा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत, अर्जाची संपूर्ण प्रोसेस सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त आपण पहिल्या हप्त्याच्या निधी वितरणाची जी घोषणा करण्यात आलेली आहे या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. तर पुढची माहिती आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अनुदान वगैरे सर्व माहिती पुढच्या व्हिडिओ. आत्तापर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यास फायदा होईल, मदत होईल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.